आता खरंच स्वामी आहेत का किंवा तुमचे स्वामी काय करतात त्याच्यासाठी आपण जे स्वामींचे अनुभव मी सांगितले की प्रत्येकाला जर तुम्हाला अनुभव आले असतील तर नक्की शेअर करा. तर त्याच्यातले आतापर्यंत मी 2-3 अनुभव शेअर केलेत. त्यात अजून एका ताईंनी मला एक अनुभव शेअर केलाय तो मी आता तुम्हाला सांगते. त्या लहानपणापासून त्यांची गणपती बाप्पावर खूप श्रद्धा होती. तर आता जी संकष्टी झाली आता परवाच, तर त्या संकष्टीच्या दिवशी त्या म्हणाल्या की सकाळी सगळे देव त्यांनी पूजेसाठी अंघोळीला काढले. त्यांना स्नान वगैरे घालायला घेतले आणि त्यांची जी गणपतीची चांदीची मूर्ती होती ती त्यांना मिळेना. त्यांनी सगळीकडे शोधली पण ती काही मिळेना. त्या बोलल्या की लहानपणापासून आमच्याकडे रोज गणपतीची 11 आवर्तनं होतात अथर्व शीर्षाची. त्यानंतर पूजा असते, आरती असते, उपवास करते. त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे चाललं पण गणपती बाप्पाची मूर्तीच काही सापडेना. त्याच्यानंतर त्या म्हणाल्या की मी खूप घाबरले. वाईट वाटायला लागलं की म्हणजे बाप्पा गेला कुठे? आज संकष्टी आहे आणि माझे म्हणजे माझा बाप्पा कुठे गेला? तर त्यांना खूप रडायला आलं, वाईट वाटायला लागलं. त्यांनी खूप शोधलं, पण गणपती बाप्पा काही मिळेना. शेवटी त्यांनी आपल्या बाकीच्या देवांची पूजा अर्चा केली. दिवसभर म्हणजे सकाळपासून त्यांना मन खूप अस्वस्थ होत होतं. मग त्यांना वाटलं, की आपण 2-3 दिवस निर्माल्य काढलं, त्या फुलांच्या निर्माल्यात गेलंय का? तर त्यांनी त्या पिशव्या चेक केल्या, पण त्याच्यात सुद्धा त्यांना गणपती बाप्पा नाही भेटला. तर त्या म्हणाल्या, की एवढं मला वाईट वाटत होतं, की माझं जणू बाळच हरवलंय. त्यांनी सगळीकडे शोधाशोध केली, पण काही मिळेना. शेवटी दुपारी त्यांनी नंतर स्वामींकडे गेले. स्वामींना सांगितलं. त्यांची स्वामींवर पण खूप श्रद्धा आहे. स्वामींना बोलले, की माझं बाळच असं काय हरवलंय. माझा गणपती बाप्पा स्वामी लवकरात लवकर मिळू दे. आणि आश्चर्य बघा, त्या दिवशी त्यांना संध्याकाळी असं परत एकदा मनात थोडंसं क्लिक झालं, की आपण परवाची म्हणजे 2 दिवसाची निर्माल्य तर घरात आहे. पण त्याच्या आधीचं जे निर्माल्य होतं, ते आपण मागच्या जे ओपन शेत आहे, तर तिथे आपण टाकलंय. तर त्याच्यात नसेल ना गेलं. त्यांना वाटत होतं, की नसणारच आहे. कारण म्हणजे शक्यता कमी होती. कारण गणपती बाप्पा तर आज दिसत नाही आपला. काल तर पर्यंत होता. पण तरी पण म्हणाले, की जाऊ दे ना, एक मनात शंका आहे. म्हणून त्या ओपन शेतात जिथे त्यांनी आधीचं जे निर्माल्य टाकलं होतं 4-5 दिवसाचं, त्याच्यात जाऊन चेक केलं. सगळ्या झाडा-झुडपात जाऊन चेक केल्या, पिशव्या सगळ्या ओतून बघितल्या, काटे होते. त्या म्हणाले, की मला त्यातले काटे लागले सुद्धा. तरी पण मनात मी स्वामींचा धावा ठेवला होता, की स्वामी प्लीज माझ्या बाप्पाची मूर्ती मला मिळू दे. आणि त्याच एका आशेने किंवा तीच एक त्यांच्या मनात तीव्र इच्छा होती आणि त्या इच्छेने ते मूर्ती शोधत होत्या. त्याच्यानंतर एक त्यांना पिशवी त्यांनी सहज उघडली. त्याच्यात त्यांना एक चांदीची मूर्ती चकचकीत म्हणजे लखलख असे थोडंसं चमकायला लागली. तर त्यांनी ती पटापट ओपन करून बघितली. फुलं साइडला सारून बघितले. तर त्याच्यात त्यांना त्यांच्या बाप्पाची, गणपतीची बाप्पाची मूर्ती मिळाली. त्या म्हणाल्या, "बाप्पाची मूर्ती बघितल्यानंतर मला एवढं म्हणजे अनावर झालं ना, की मला ना डोळ्यातून घळा-घळा पाणी यायला लागलं. जसं काही माझं बाळ मला परत मिळालंय." दिवसभर म्हणाले, "मी एवढं शोधलं, एवढा मी धावा केला स्वामींचा, गणपती बाप्पाचा, की मला तुम्ही फक्त माझ्या घरी या करून." आणि आता ती साक्षात मूर्ती त्यांना हातात मिळाली होती. त्या बोलल्या, की शक्यता तर काहीच नव्हती. कारण फुलारा तर आधीचा होता खूप, पण त्याच्यातून पण माझ्या मनात एक फक्त असं एक क्लिक झालं त्या दिवशी, की आपण शोधूया तर. मग त्याच्यातून पण मला फक्त स्वामींच्या कृपेने, मी फक्त स्वामींना दुपारी सांगितलं काय आणि मला संध्याकाळी मूर्ती मिळाली काय. त्यानंतर त्याने ती मूर्ती घरी आणली, स्वच्छ धुतली, त्यांना अभिषेक घातला बाप्पाला. त्याच्यानंतर त्यांची परत गंध, अक्षता घालून त्यांची पूजा अर्चा केली. दीप दाखवले आणि मनात क्षमा मागितली, की माझ्याकडून जर काही चुकलं असेल बाप्पा, तर मला माफ कर, पण मला असं सोडून कधी जाऊ नको. त्यानंतर नेहमीचं त्यांनी नैवेद्य वगैरे व्यवस्थित दाखवलं. तर सांगण्यामागचं त्यांचं एक तात्पर्य काय, की स्वामींची भक्ती किंवा स्वामींना आपण जेही काही सांगतो, ते स्वामी आपल्या पाठीशी कायम उभे राहतात. आपल्या मनातलं सगळं ऐकतात. म्हणजे स्वामी आहेत. ज्यांना प्रश्न आहे त्यांच्यासाठी मी पुन्हा-पुन्हा तेच सांगेन, की स्वामी काय करतात तुमचे? तुमचे स्वामी आहेत का? तर हो, आमचे स्वामी आहेत आणि आमचे स्वामी आमच्या पाठीशी कायम उभे आहेत. त्यांना एकदा जरी सांगितलं किंवा नाही जरी सांगितलं, तरी स्वामी आमच्या पाठीशी कायम धावून येतात. आमच्या मदतीसाठी उभे राहतात. तर आमचे स्वामी खरंच आहेत. तर सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तुम्ही सुद्धा अनावधाने जर तुमच्याकडून पण असं कधी चूक झाली, तर म्हणजे आपण पूजा अर्चा करताना व्यवस्थित लक्ष घाला. असं ताईंनी शेवटचा एक मेसेज दिला होता. की आपल्याकडून पण कधी अशी चूक होऊ शकते. तर म्हणजे पूजा अर्चा करताना किंवा कोणत्याही आपल्या दैनंदिन जीवनात वागताना प्रत्येक त्याच्याकडे काळजीने लक्ष द्या. तर तुमच्याकडे सुद्धा असे जर काही स्वामींविषयी अनुभव असतील, स्वामींची प्रचिती असेल तर मला नक्की शेअर करा. मी ती अनुभव नक्कीच सर्वांपर्यंत शेअर करेन. श्री स्वामी समर्थ.